या प्रभागामध्ये शेतकरी, शेतमजूर, मूलमजूर, अर्धवट कामगार, पूर्ण कामगार, विद्यार्थी, युवती या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहतात। हा प्रभाग अत्यंत संवेदनशील आहे। हे याच्यासाठी की राष्ट्रीय महामार्ग 930 क्रमांकाचा जो गडचिरोली छत्तीसगड जो मार्ग निघतो त्याच्या टोकावरती बसलेला आणि चंद्रपूरचा शेवट या ठिकाणी शेवटचं या ठिकाणी टोक आहे आणि हा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे या प्रभागामध्ये अत्यंत चांगले कामं झाले पाहिजे। खबरकट्टा लय भारीच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगाने आपण आपल्या मतदारांपर्यंत घेऊन आलेलो आहोत। उमेदवारांचा आवाज थेट मतदारांपर्यंत हे सदर। या सदरामध्ये आता आपण उपस्थित आहोत चंद्रपूर शहरातील MEL प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणी। हा प्रभाग मूल रोडवरील MEL कंपनी ते मालुसरे हॉस्पिटल पासून ट्रिनिटी कॉन्व्हेंट ते दर्गावाड या परिसरामध्ये पसरलेला आहे। या प्रभागाची मतदार संख्या जवळजवळ 18,000च्या आसपास असून या प्रभागामध्ये सर्व धर्म समभाव असलेला संमिश्र असा हा प्रभाग आहे। या प्रभागाची दुसरी ओळख म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील व चंद्रपूर शहरातील जास्तीत जास्त राजकीय अध्यक्ष या प्रभागामध्ये आढळून येतात। त्यामुळे या प्रभागाचे राजकीय वातावरण हे नेहमीच ज्वलनशील असे असते आणि आता निवडणुकीच्या या रणधुमाळीत जास्तीत जास्त राजकीय पदाधिकारी याच प्रभागातून चंद्रपूर महानगरपालिकेच्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना आपल्याला आढळून येत आहेत। या प्रभागातून आपले भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, आठवले, महायुतीचे 4ही उमेदवार आपल्यासोबत उपस्थित आहेत। या महायुतीतर्फे आपले पहिले उमेदवार आहेत अनुसूचित जाती गट अ मधून श्री नितेश दत्तू गवडी। आपले दुसरे उमेदवार आहेत अनुसूचित जमाती गट ब मधून श्री जितेश देवानंद कुडमेते। तिसरा उमेदवार आहेत नामप्र महिला गट क मधून सौ आशा चंद्रशेखर देशमुख आणि चौथ्या उमेदवार आहेत नामप्र महिला गट ड सौ सविता प्रलय सरकार। या 4ही उमेदवारांसोबत आपण या प्रभागाच्या विकासाकरिता पुढील 5 वर्षांकरता त्यांची असलेली ध्येय धोरणे, त्यांची उद्दिष्टे याबाबत संवाद साधणार आहोत आणि या प्रभागाच्या विकासासाठी त्यांची जी आखणी असेल आणि या प्रभागाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांचं मतदारांना जे सहकार्य असेल त्याबाबत आपण विशेष संवाद साधून या उमेदवारांचा आवाज MEL प्रभाग क्रमांक 3 मधील मतदारांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपले पहिले उमेदवार आहे श्री नितेश दत्तू गवडी। नमस्कार, मी नितेश दत्ता गवडे, प्रभाग क्रमांक 3 MEL, भारतीय जनता पार्टी, RPI, शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून मी भाजप या पक्षाकडनं 10 वर्ष कार्यरत मी काम करून आहे आणि त्या पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे। आपले दुसरे उमेदवार आहेत अनुसूचित जमाती गट ब प्रवर्गातून श्री जितेश देवानंद कुडमेते। नमस्कार, मी जितेश देवानंदराव कुडमेते, अनुसूचित जमाती गट ब MEL प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणून महायुतीचा उमेदवार म्हणून मला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RP आठवले गट यांच्या मार्फतीने अधिकृत उमेदवारी मिळाली आहे आणि मी मागील 10 वर्षापासून या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतो। आपल्या तिसऱ्या उमेदवार आहेत सौ आशा चंद्रशेखर देशमुख। सर्वांना माझा नमस्कार, मी आशा चंद्रशेखर देशमुख, OBC महिला क गट मधून उभी आहे। मी सतत 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे काम करत आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आठवले ग्रुपची मी एक OBC महिला आहे। चौथ्या उमेदवार आहेत सौ सविता प्रलय सरकार। नमस्कार, मैं सविता प्रलय सरकार MEL पार्ट क्रमांक
310 मेरा गट है। तर आपल्या या एमईएल प्रभागाचा विस्तार आपण बघितलेला आहे। त्याचप्रमाणे सर्वधर्मीय समभाव असलेला हा प्रभाग जरी असला तरी या प्रभागामध्ये अजूनही बरीचशी कामे उर्वरित आहे आणि या प्रभागाच्या समस्यांचं निराकरण करण्याकरता आपल्या उमेदवारांची पुढील 5 वर्षाकरता काय आखणी असेल याबाबत आपण संवाद साधणार आहोत जितेश दादा यांच्याशी। मी जितेश देवानराव कुडमेते, एमईएल प्रभाग क्रमांक 3 मधनं भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। एमईएल प्रभाग क्रमांक 3 अत्यंत घनदाट बसलेल्या लोकसंख्येचा हा प्रभाग आहे। या प्रभागामध्ये शेतकरी, शेतमजूर, मोलमजूर, अर्धवट कामगार, पूर्ण कामगार, विद्यार्थी, युवती या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहतात। हा प्रभाग अत्यंत संवेदनशील आहे। हे याच्यासाठी की राष्ट्रीय महामार्ग 930 क्रमांकाचा जो गडचिरोली छत्तीसगड जो मार्ग निघतो त्याच्या टोकावरती बसलेला आणि चंद्रपूरचा शेवट या ठिकाणी शेवटचं या ठिकाणी टोक आहे आणि हा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे या प्रभागामध्ये अत्यंत चांगले कामं झाले पाहिजे। परत किमान आपण जरी बघितलं की शेवटचं टोक असल्यामुळे सातत्याने या प्रभागाकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण प्रामुख्याने या प्रभागामध्ये अजूनही काही अनेक कामं जवळ रस्त्याची कामे असतील, त्यासोबत या प्रभागामधनं संजयनगर, कृष्णानगर, इंदिरानगरमधनं एक प्रचंड मोठा नाला गेलेला आहे। त्या नाला असल्यामुळे या ठिकाणी जेव्हा पूरपीडित परिस्थिती निर्माण होतो, जेव्हा पाणी जास्ती पडतो, अशा अवस्थेमध्ये नाल्याचं पाणी नागरिकांच्या घरापर्यंत जातो। अनेक नागरिकांचे लोक घरं देखील उद्ध्वस्त झालेले आहेत आणि माझा प्राधान्य किंवा आमच्या समूहाचा पॅनलचा हा प्राधान्य असेल की त्या ठिकाणी आधी ती जी समस्या आहे ते निवडून आपण त्या ठिकाणी सुटण्यासाठी ताकदीने प्रयत्न करू। त्यासोबतच या ठिकाणी अमृत जी योजना आहे ती नागरिकांना केंद्र शासनाने जाहीर केलं की आपण प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक कुटुंबांना स्वच्छ पाणी या ठिकाणी 24 तास देण्याचा या ठिकाणी संकल्प भारत सरकारने केलेला आहे। त्या प्रकल्पाची सुरुवात आपल्या ठिकाणी झालेली आहे, तो अंतिम टप्प्यामध्ये आहे। तो पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही ताकदीने त्या ठिकाणी पुढाकाराने त्या ठिकाणी काम करणार आहे। त्यासोबत महानगरपालिकेची ते शाळा आहे, त्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिक्षण घेतात। प्रामुख्याने ते शिक्षणाचे दार गोरगरीब सामान्य जनतेच्या घरापर्यंत गेलं पाहिजे हे दृष्टिकोन लक्षात घेऊन ही शाळा आपण अत्याधुनिक होईल आणि त्या सर्व लोकांच्या समूहाच्या लोकांना शिक्षण मिळेल, मोफत व्यक्ती शिक्षण मिळेल। तो सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा जो त्याचा कायदा आहे त्या कायद्याचे प्रतिबिंब खऱ्या अर्थाने आमच्या मतदारसंघाच्या लोकांना मिळतील याच्यासाठी ताकदीने आमचा प्रयत्न असेल। त्यासोबत या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे, मात्र आरोग्य केंद्र हा अत्यंत म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे प्राथमिक स्तरावरची या ठिकाणी सुविधा आपण त्या ठिकाणी मिळतात, पण त्या ठिकाणी आमची अशी भूमिका असेल की त्या ठिकाणी किमान 5 बेड्स त्या ठिकाणी असले पाहिजे, जेणेकरून सामान्य कुठल्याही लोकांची कुठेही ॲक्सिडेंट असेल, त्याशिवाय गंभीर स्वरूपाचे आजार असतील, त्याशिवाय कुठलाही काही एखादी प्रसंग घडला तर त्याला त्या ठिकाणी किमान उपचार दिला गेला पाहिजे। या भूमिकेतून आमचे प्रश्न असतात आणि त्यासोबत बऱ्याच ठिकाणची ज्या ठिकाणी मूलभूत पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी निर्माण करायच्या हे नागरी वस्ती आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा चंद्रपूर शहराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे अनेक लोक कामगार आहे वस्ती या दृष्टीने बघतात आणि निश्चितपणे ही ओळख येत्या 5 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी मिटवण्याचा या ठिकाणी संकल्प करणार आहोत आणि निश्चितपणे चंद्रपूर शहरामधले जी काही प्रभाग अत्यंत महत्त्वाची आणि जे अत्यंत स्पाश आहेत, सुंदर आहेत आणि स्वच्छ आहेत, त्याच धर्तीवरती चंद्रपूर शहरामधला एमईएल प्रभाग क्रमांक 3 हे ताकदीने आम्ही त्या ठिकाणी सुंदर करण्याचा या ठिकाणी संकल्प करतोय आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आपण त्या ठिकाणी आपण ताकदीने पुढे करत ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण प्राधान्याने त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू आणि कुठल्याही समस्या या ठिकाणी समस्या मुक्त या ठिकाणी 5 वर्षाचा या ठिकाणी आम्ही संकल्प करू। त्यासोबतच चंद्रपूर शहरातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की चंद्रपूर शहरामधील माझ्या प्रभागामध्ये जवळपास 30-40 वर्षापासून लोक म्हणजे 80च्या काळापासून या ठिकाणी या प्रभागामध्ये या परिसरामध्ये लोक नजुलच्या परिसरामध्ये बसलेले आहेत। आता हे नजुलचं परिसर असल्यामुळे नागरिकांची त्यासोबत चंद्रपूर शहरातल्या अनेक लोकांची ही मागणी होती की चंद्रपूर शहरातल्या लोकांना हक्काचे या ठिकाणी पट्टे मिळाले पाहिजे। नजुलचा परिसर हा पट्टेमय झाला पाहिजे
ही प्रामुख्याने जवळपास 30 वर्षापासून 40 वर्षापासून मागणी होती. मात्र कुठल्याही सरकारने ही मागणी पूर्णत्वास नेली नाही. या ठिकाणी ही मागणी पुढे नेण्यासाठी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अत्यंत लोकप्रिय नेते सन्माननीय किशोरभाऊ जोरगेवार साहेबांनी विधानसभेच्या पटलावरती हा विषय लावून घेत त्यांच्या मतदारसंघातील घुगुस आणि चंद्रपूर ही लोकांची जी मागणी आहे ते पूर्ण झाली पाहिजे हा प्रश्न पटलावरती लावून घेतला आणि या मागणीला सकारात्मक होत राज्याचे प्रमुख सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यासोबतच राज्याचे प्रमुख महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी या दोन्ही नेत्यांनी या प्रश्नाला सकारात्मक होत अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी निर्णय दिला की चंद्रपूर शहरातली संपूर्ण लोक चंद्रपूर शहरातले 16,000 नागरिकांना या ठिकाणी पट्टे देण्याचा संकल्प केला. तो आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ते याच्यासाठी की जी लोक अतिक्रमण जागेवर बसलेली होती, नजूलच्या जागेवर बसलेली होती, म्हणजे एखाद्या व्यक्तीला एका पैशाची गरज पडली असेल, तो माणूस बँकेकडे घर गहाण ठेवण्याची जी प्रक्रिया होती ती पूर्ण करू शकत नव्हता. कारण का नजूलवरती परिसर असल्यामुळे शासन किंवा बँक त्याला कर्ज घ्यायसाठी तयार नव्हती. त्यासोबतच दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय होता की ज्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, त्यासोबत शबरी आवास योजना असेल, ही योजना खऱ्या अर्थाने ज्यांना घ्यायची होती, जी शासनाची प्रचंड मोठी योजना आहे, अनेक लोकांना घर मिळालं पाहिजे हे मोदीजींचं स्वप्न होतं. मात्र या ठिकाणी त्या योजनेमध्ये निकष असल्यामुळे की तुमच्याकडे मालकीचा पुरावा असला पाहिजे, पट्टा असला पाहिजे, हा पट्टा नसल्यामुळे अनेक लोक या योजनापासून वंचित झाले होते. मात्र भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या ठिकाणी निर्णय देत या ठिकाणी सांगितलं की आपण चंद्रपूर शहराच्या जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 16,000 लोकांना या ठिकाणी पट्टे येतो आणि आमच्या नागरिकांचं या ठिकाणी स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे. त्याशिवाय इतर शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनापासून देखील वंचित राहत होते. मात्र सन्माननीय महायुतीच्या सरकारने निर्णय घेतल्यामुळे आम्हाला पट्टे मिळाले. आमच्या चेहऱ्यावरती हास्य फुलू लागला आणि ज्या सरकारने हा निर्णय घेतला तो निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय होता असं आम्ही सर्व मानतो. इंद्रनगर येथील MEL प्रभाग क्रमांक 3 आणि संजय नगर इथं ग्राउंड नसल्यामुळे शासकीय भरती, वन भरती असो, पोलीस भरती असो, इथं आपण ग्राउंड देण्याचं सगळ्यात मेन एक आपण ठरवलं आहे का इथं आपल्याला एक ग्राउंड देणंच आहे आपल्याला प्ले ग्राउंड. दुसरं असं आहे का बाबा आपल्या इथे 600 कोटीचा एक प्रोजेक्ट येतं टायगर सफारी, भारतातली सगळ्यात मोठी टायगर सफारी आहे. तिथे आपण स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात जो उच्च शिक्षित आहे वर्ग त्यांना आपण मोठ्या प्रमाणात तिथं प्रयत्न करून त्यांना सुखसुविधा आणि बाकीच्या आपण त्यांना ड्युटीचं हे करणार आहे. त्याच्या विकासासाठी इंद्रनगर इथे नाला जो आहे तिथे आम्ही घाट जो आहे ते घाट आम्हाला बनवायचं आहे. जेणेकरून तिथे विसर्जन होते, देवी विसर्जन, गौरी विसर्जन, आणि तिथे एक वॉल जो आहे लोकांच्या घरी जो पाणी वगैरे जो घुसतो तर तिथे आपण एक वॉल वगैरे बनवणार आहे. इंद्रनगरच्या अनेक समस्या आहे जशी नाली वगैरे जो आहे मोठ्या नाले आहे त्याला अंडरग्राऊंड आम्हाला नाली वगैरे करायची आहे. म्हणून आमच्या पॅनलला तुम्ही निवडून द्या भरपूर मतांना आणि भाजप या चिन्हाला मोठ्या मताने बटन दाबून विजय करा. खरं तर देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत भारतमय विकासाची दृष्टी या ठिकाणी घेत या ठिकाणी भारताचा सर्वांगीण विकास करण्याचा या ठिकाणी संकल्प रोवला आहे. त्या पटलावरती पाऊल ठेवत महाराष्ट्राच्या विकासासाठी राज्याचे प्रमुख सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील निर्णय घेत राज्यामध्ये देखील महाराष्ट्र विकासाच्या प्रगतीकडे जातो आहे आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. महानगरपालिकेमध्ये जरी पूर्ण शहराचा विकास करायचा असेल, शहराचा कायापालट करत असेल आणि आम्हाला विजनरी चंद्रपूर शहर बनवायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला भारतीय जनता पार्टीचं सरकार पूर्ण मतात द्यावं लागेल. याचं कारण असं की देशामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आणि विकासाची मुहूर्तमेढ आपण रोवतो आहे आणि या विकासासाठी जितका काही निधी लागतो आहे हा निधी खऱ्या अर्थाने या महानगरपालिकेला मिळणार आहे. आणि म्हणूनच सर्वांना विनंती असेल, सर्व मतदारांना हात जोडून विनंती असेल की आपण हा मुद्दा लक्षात घेत आपण प्रगती आपल्याला पाहिजे असेल तर दिनांक 15 जानेवारी 2026 सकाळी 7 वाजतापासून तर सायंकाळी 6 पर्यंत मतदान या ठिकाणी चालणार आहे. म्हणून विनंती असेल सर्वांना पुनश्च एकदा की आपण 15 तारखेपर्यंत आमची काळजी घेतली पाहिजे.
येणारा पूर्ण काळ हा तुमच्यासाठी समर्पित असेल आणि तुम्हाला आम्ही अत्यंत ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे पूर्ण देण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणूनच माझं संपूर्ण पॅनल अ गटाचे आमचे उमेदवार नितेश दत्ताजी गवडे अनुसूचित जाती प्रवर्गातून उभे आहेत. मी स्वतः जितेश देवेंद्रराव कुडमेते अनुसूचित जमाती या प्रवर्गातून उभा आहे. आमच्या सहकारी सन्माननीय आशाताई चंद्रशेखर देशमुख नामाप्र महिला ज्या प्रवर्गातून उभे आहेत त्या आमच्या दुसऱ्या सहकारी सन्माननीय सविताताई प्रलयजी सरकार सर्वसाधारण गटातून उभे आहेत. हा संपूर्ण पॅनल अत्यंत महत्वपूर्ण पॅनल आहे आणि हा जनतेला विनंती करतो की आमच्या पॅनलला ताकदीने मताधिक्यांनी निवडून द्यावं अशी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या विकासाची चाहूल या ठिकाणी पुढे गेली पाहिजे याचा संकल्प करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. तर MEL प्रभाग क्रमांक 3 मधील मतदारांनो, येणाऱ्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीला मतदानाचे बटन कुणाचे? फक्त कमळाचे, फक्त कमळाचे, फक्त कमळाचे.